पूजा खोली ही आपल्या घरातील सर्वात पवित्र जागा असते। तिथे बसून आपण आपल्या देवतांची पूजा अर्चा उपासना करत असतो, देवांकडून सद्बुद्धीचा आशीर्वाद मागत असतो आणि म्हणूनच पूजा खोलीचं वास्तुशास्त्रानुसार योग्य नियोजन असणं आपल्या घरातील सुख, समृद्धी आणि शांतीसाठी खूप गरजेचं असतं। घरात पूजेची खोली कोणत्या दिशेला आहे यावर आपल्या संपूर्ण घराची आभा आणि ऊर्जा अवलंबून असते। वास्तुतज्ञानुसार घरातले पूजा कक्ष हे घरातील सकारात्मक ऊर्जा आणि स्पंदनांचे केंद्र आहे आणि म्हणूनच आपले घर बांधताना पूजा खोलीसाठी वास्तू लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। अनेकांना माहीतच नसतं की आपल्या घरातील पूजा खोलीची दिशा नक्की कोणती असावी। पूजा खोलीसाठी सर्वोत्तम दिशा म्हणजे ईशान्य अर्थात पूर्वोत्तर दिशा। ही दिशा देवता आणि ऊर्जेची दिशा मानली जाते। देवघराची जागा शक्यतो या दिशेत ठेवावी, यामुळे घरातील प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते। पूजेची खोली केवळ घरात चांगले वातावरण पसरवण्यासच मदत करत नाही, तर आपल्याला दैवी शक्तींशी जोडण्यासही मदत करत असते। ईशान्य ही दिशा भगवान शंकराचे क्षेत्र मानली जाते आणि म्हणूनच ती सर्वात शुभ असते। त्याचबरोबर पूर्व किंवा उत्तर दिशा देखील शुभ दिशा मानल्या जातात। या दिशा आश्वासक आहेत आणि घरात राहणाऱ्या सदस्यांना चांगले भाग्य मिळवून देतील। नैऋत्य दिशेला पूजा कक्ष बांधणे अत्यंत अशुभ आहे आणि ते कधीही बांधू नये, कारण भगवान विश्वकर्मा व्यतिरिक्त इतर देवतांसह नैऋत्य दिशेला पूजा केल्याने घरात आर्थिक नुकसान होऊ शकते। नैऋत्य दिशेला असलेल्या पूजा खोलीमुळे व्यवसायातही हानी होऊ शकते। जर तुमच्याकडून चुकून पूजा कक्ष चुकीच्या दिशेला बांधले गेले असेल तर त्यावर काही उपाय आहेत। जर पूजेची खोली नैऋत्य दिशेला असेल तर तुम्ही राहू यंत्र तुमच्या घरात ठेवू शकतात। घराच्या नैऋत्य कोपऱ्यात वास्तू पिरामिड देखील ठेवू शकता। त्याचप्रमाणे घराच्या नैऋत्य कोपऱ्यात लाल कपडा ठेवावा। नैऋत्य कोपऱ्यात एक ग्लास पाण्यात मीठ टाकून ठेवावं। साचलेली नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मूर्तीसमोर दक्षिण पूर्व दिशेला मेणबत्त्या आणि दिवे लावावे। जर कोणी फ्लॅट किंवा अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर तुमच्या पूजा खोलीच्या छतावर पिरामिड सारखी रचना असल्याची खात्री करा। गोपुरा शैलीतील कमाल मर्यादा निवडू शकता। हे तुमच्या जागेत ऊर्जेचा सतत प्रवाह सुनिश्चित करेल आणि सकारात्मकता देखील आकर्षित करेल। तुम्ही स्वयंपाकघर किंवा लिव्हिंग रूममध्ये पूजा खोली बांधू शकता। जर तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये मंदिर बांधावंसं वाटत असेल तर ते तुमच्या शयन कक्षाच्या उत्तर पूर्व दिशेला लावण्याची खात्री करा। झोपताना तुमचे पाय पूजा कक्षाकडे करून झोपू नका। तसेच पूजा घरासाठी दक्षिणाभिमुख वास्तू ही अशुभ मानली जाते। घरात पूजा कक्ष बांधताना ते कोणत्याही जिन्याच्या खाली, मुख्य दरवाजाच्या अगदी समोर, शौचालयाच्या पुढे किंवा शौचालय किंवा अंघोळीच्या खोलीसह भिंत सामायिक करणे अशुभ मानले जाते। पूजा खोलीत देवतांची मूर्ती किंवा चित्र ठेवताना त्यांची दिशा नेहमीच पूर्व किंवा पश्चिम दिशेकडे तोंड करून ठेवावे। त्यामुळे पूजा करताना आपण उत्तर किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून बसू शकतो, जी अत्यंत शुभ मानली जाते। पूजा खोलीसाठी वास्तूनुसार दिवे प्रकाश हा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे। पूजा खोलीत नैसर्गिक प्रकाशाचा स्रोत असणे खूप महत्त्वाचे आहे। खिडकीसाठी आदर्श स्थान उत्तर पूर्व दिशेचे आहे। पूजा खोलीसाठी वास्तूनुसार खोली नेहमी प्रकाशमान ठेवली पाहिजे। वास्तुतज्ञ लोकांना तेजस्वी कृत्रिम दिवे बसवण्यास सांगतात, जे सूर्यास्तानंतर खोली उजळण्यासाठी वापरता येऊ शकतात। पूजा खोलीसाठी शांत आणि पवित्र वातावरण असणे खूप महत्त्वाचे आहे। वास्तुशास्त्रानुसार फिकट पिवळा, फिकट गुलाबी किंवा पांढरा रंग, क्रीम रंग, फिकट निळा असे रंग शांत आणि ध्यानमग्न वातावरण तयार करतात। हे रंग पूजा खोलीसाठी शुभ मानले जातात। या रंगांनी खोलीत शांती आणि सकारात्मकता येते। असे हलके रंग खोलीसाठी सर्वोत्तम असतात, कारण ते सकारात्मक स्पंदने पसरवतात आणि पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी शुभ मानले जातात। पूजा खोलीत एकाच देवतेच्या एकाहून अधिक मूर्ती ठेवणे टाळावे, यामुळे ऊर्जेचा प्रवाह अडतो असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं। एक देवता एक मूर्ती हा नियम पाळल्यास पूजेतील ऊर्जा अधिक परिणामकारक होते। देवघरातील मूर्तींची उंची 9 इंचांपेक्षा जास्त किंवा 2 इंचांपेक्षा कमी नसावी। हवेचा योग्य प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी मूर्ती एकमेकांपासून थोड्या दूर ठेवाव्यात। प्रार्थना करताना मूर्तींचे पाय छातीच्या पातळीवर असावेत। मूर्तींची स्थिती अशी असावी की प्रार्थना करताना पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करावे। मूर्ती एकमेकांना किंवा पूजा कक्षाच्या दाराला तोंड देऊ नये। तसेच जर त्या अनेक मूर्ती असतील तर एक आणि पुढच्या मध्ये काही जागा असल्याचे सुनिश्चित करावे। कोणत्याही भिंतीपासून किमान 1 इंच अंतर ठेवावे।
पूजा कक्ष वास्तूनुसार मृत्यू, युद्ध इत्यादी नकारात्मक शक्ती दर्शवणाऱ्या प्रतिमा या ठिकाणी ठेवू नये। या खोलीत डस्टबिनही असू नये। पूजेच्या खोलीत फक्त तांबे किंवा संगमरवरी भांडी वापरण्याचा प्रयत्न करावा। ही भांडी उत्तर दिशेला ठेवावीत। गोंधळ आणि धूळ या दोन्ही गोष्टी जागेत नकारात्मकतेला प्रोत्साहन देतात आणि तुमच्या पूजा खोलीतील ऊर्जेचा प्रवाह व्यत्यय आणतात। त्यामुळे आपल्याला घरातील या पवित्र जागेत स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे। पूजा खोलीसाठी वास्तूनुसार मूर्तीवर लक्ष केंद्रित केलं जाईल याची खात्री करा आणि ॲक्सेसरीजमध्ये जास्त जाऊ नका। मागे आणि पूजा खोलीची सजावट कमीत कमी आणि सूक्ष्म ठेवा, अन्यथा त्यामुळे पूजा खोली भरलेली आणि गोंधळलेली दिसते। आपल्यापैकी बहुतेक लोक आपल्या पूजा खोलीत अगरबत्ती, धूप किंवा दिवे वापरत असल्याने पूजा खोली स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे। पूजा खोलीसाठी वास्तूनुसार जागा स्वच्छ असावी आणि गोंधळ नसावा। घरातील पूजेची खोली ही एक पवित्र जागा आहे, त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही त्यांच्या आत आणि आजूबाजूला ठेवल्या पाहिजे। पूजा खोलीत शिळी फुलं ठेवू नयेत। दररोज ताजी फुलं खरेदी करू शकत नसाल तर जुनी फुलं फेकून देणे चांगले आहे। शिळी फुलं ठेवल्याने नकारात्मक लक्ष वेधले जाते। तुटलेल्या मूर्ती कधीही पूजा खोलीत ठेवू नये असा सल्ला दिला जातो। तुटलेली किंवा चिरलेली मूर्ती दिसल्यास ती ताबडतोब बदलावी। पुन्हा जर तुम्हाला ते बदलण्यासाठी वेळ सापडत नसेल तर ते काढून टाकणे चांगले। पूजा खोलीत तुमच्या पूर्वजांची किंवा मृत व्यक्तींची छायाचित्र ठेवू नये। वास्तूनुसार असे केल्याने दुर्दैवीपणा येऊ शकतो। पूजेच्या खोलीत देवीच्या मूर्ती जमिनीवर न ठेवता ठराविक उंचीवर ठेवाव्यात। मुख्य दरवाजासमोर मंदिर किंवा देवाची चित्र लावू नये। पूजा खोलीत दीप किंवा दिव्याचं स्थान खूप महत्त्वाचं आहे। दिवा नेहमी देवतांच्या उजव्या किंवा आग्नेय दिशेला ठेवावा। यामुळे घरात सकारात्मकता वाढते आणि अंधकार दूर होतो। पूजा खोलीत ठेवलेले पाणी नेहमी पूर्वोत्तर कोपऱ्यात ठेवावं। पाण्याचा प्रवाह सकारात्मक ऊर्जा आणतो आणि ईशान्य कोपराही पाण्यासाठी अत्यंत शुभ दिशा मानली जाते। पूजेच्या वेळी धूप, अगरबत्ती आणि फुलांचा सुगंध घरात शांती आणि पवित्रता आणतो। यामुळे घरातील वातावरण आनंददायी आणि सकारात्मक होतं। पूजा खोलीत रोज पूजा केल्याने त्या जागेची ऊर्जा ताजी आणि पवित्र राहते। पूजा जागा नेहमी शुद्ध ठेवावी आणि तिथे कोणतेही अनावश्यक वस्तू ठेवणे टाळावे। साफसफाई ही पूजा खोलीच्या ऊर्जेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, हे नेहमी ध्यानात असू द्या। तुम्हाला पूजा खोलीच्या वास्तुशास्त्राबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता। आत्ता सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा।